बऱ्याच वेळेला तुम्ही लोकांनी मला विचारलं, अगं ताई पोटली बॉल कसे करायचे सांग, पोटली बॉल कसे करायचे सांग. पण आहे ना, बऱ्याच ब्लाऊजांना पोटली बॉल्स बनवतो, लावतो, ब्लाऊज तयार होतात, तर क्लायंट घेऊन जातात. पण आपल्याला व्हिडिओ काढायपर्यंत वेळ नसतो, इतकं गडबड चालू असते. आता पण तेच आहे. आणि हे जे मी ब्लाऊज शिवते, या ब्लाऊजला भरपूर सारे बॉल्स लावायचे आहेत हे असे. आणि तुम्हाला हे असे बॉल्स तयार कसे करायचे हे कदाचित डाऊट आहे म्हणून तुम्ही मला विचारताय. पण थोडासा लेट व्हिडिओ शेअर करते पण करते बरं का. तर आता सुरुवात कशी करायची बघा. हा एवढा तुकडा घेतलेला आहे मी कटिंग करून कपड्याचा. आता ह्याची रुंदी किती आहे तुम्हाला सांगते. एक 2 बाय 2, 2.25 बाय 2.25 घ्यायचा आहे. हा 2.25 बाय 2.25चा आहे. तर याच पद्धतीचे खूप सारे पीसेस मी इकडे कटिंग करून घेतलेले आहेत. हे गळ्यासाठी आणि एवढेच हे आहेत इकडे हे हातासाठी, कारण खूप सारे बॉल्स त्या क्लायंटला हवे आहेत. त्याच्यामुळे माझा वेळ खूप जाणार आहे. आणि हा 6 बॉल आहे किंवा पोटली आहे, हा तयार करताना कसा करायचा सांगते. हा आपण 2 बाय 2, 2.25 बाय 2.25चा कपडा जो घेतलेला आहे, 2चाही घेऊ शकता, 2.25चाही घेऊ शकता. याच्यामध्ये हा थर्माकोल ठेवायचा आहे. हा असा पॅक करायचा आहे. पॅक करून ह्याला उरळी करायची अशी, म्हणजे ह्याला कॉर्नर निघत नाहीत, प्रॉपर गोल येतो. हा धागा आहे, तो आपल्या ह्या बॉलच्या एक्स्ट्राचा कपडा तिथे पकडायचा आहे. आणि अगदी घट्ट इथं नख ठेवायचं आहे आपलं बोटाचं, जेणेकरून ह्याच्या आणि पोटलीच्या मध्ये आपला हा धागा आहे, ह्याचे आपल्याला फेरे बसवायचे आहेत किंवा तिडे बसवायचे आहेत. आणि हा तिडा बसला की एक तिडा आपल्याला असा गाठ करून ह्याला ओढायचा आहे, जेणेकरून आपला हा बॉल ह्याचा धागा निघणार नाही आणि हा कापून टाकायचा आहे. तर असा हा प्रॉपर पोटली बॉल तयार होतो. अजून एखादं तुम्हाला करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये साईज मोठे लहान असतात. ही मीडियम साईज आहे, ही मोठी साईज आहे आणि ही अगदीच लहान साईज आहे. सो क्लायंटचं डिमांड आहे की मला लहान साईजचे करा मीडियममध्ये. तर ही जास्त लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान म्हणाल तर ही आहे. आणि त्याच्यापेक्षा लहानसुद्धा आपल्याकडे इथे आहे बरं का. पळती येते वाऱ्यामुळे इतकी आहे, कारण एका साईजचे बॉल्स मिळत नसतात. हे थर्मोकॉल पॉकेट असतं, त्या पॉकेटमध्ये प्रॉपर मिक्स असतात. तर असं हे कपड्याच्या मध्ये घालायचं. पातळ कपडा असेल तर डबल लेअर द्यायला लागते बरं ह्याला. हा जाड कपडा आहे, डार्क कपडा आहे. आणि पुन्हा ह्याला हे या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे, तिडा द्यायचा आहे आणि पुन्हा हा धागा खेचून घ्यायचा आहे. कट केला तर असे हे आपल्याला पोटल्या ज्या आहेत तयार होतात. आणि भरपूर साऱ्या करायच्या आहेत. सो तुम्हाला हे जर लक्षात आलं असेल तर अशा खूप साऱ्या पोटल्या तुम्ही करू शकता. थोडंसं असं दाखवते म्हणजे लक्षात येईल. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजांना ड्रेसना लावू शकता.